हो ग्रेट ग्रेट. हा आला आपला पिझ्झा, स्पायसी पनीर पिझ्झा. चीज ब्लास्ट नंबर 2. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचं आपल्या रवीच्या या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आणि ना मित्रांनो, आपण ना असं पोल टाकलेला की तुम्हाला ना आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये ना काय काय म्हणजे चेंजेस हवे आहेत, तर तुम्ही ना त्यांना त्या पोलला खूप चांगला प्रतिसाद दिला. तर सगळ्यांना ना थँक्यू सो मच. आणि हळूहळू ना मी ते ना चेंजेस करण्याचा प्रयत्न करेन आणि हळूहळू ना मी आता ना ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. बरेच दिवस झाले ना मी कुठे ब्लॉग शूट करायला गेलो नाही, कारण की ना माझे क्लासेस चालू आहेत, त्यामुळे मला हे सगळं सांभाळावं लागतं. त्यामुळे ना मला कुठेच जाता येत नाही. आता मी कुठे थोडंफार फ्री झालोय, तर आज थोडासा टाइम असल्यामुळे ना आपण चाललो आहे चारकोपला. आज जरा गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना, तर जरा आपण ते बघायला जाऊ आणि जी काही मिरवणूक वगैरे असेल ना ती पण एन्जॉय करू. बरेच दिवस मित्र देखील भेटले नाहीत, तर सर्वांना भेटू आपण आणि या ब्लॉगमध्ये फुल धमाल करूया. तर आता जास्त वेळ न घालूया आणि आपण लगेच निघूया चारकोपला. सो मित्रांनो, आता आपण आलो नाही कुठे माहिती आहे काय, डायरेक्ट चारकोपला नाही गेलो, तर आपण आलोय कांदिवलीच्या इच्छापूर्तीला आलोय. तर इथे येऊन थांबलोय कारण की मला करायचं आहे, माझा मोबाईल कलेक्ट करायचा यतीनकडनं. यतीन मोबाईल का घेऊन गेलेला माहितीये का, तर त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय. तर आपल्या सॅमसंग S23 वरनं किती कॉम्पिटिशन जिंकलाय ना यतीन, आता यतीनच सांगेल. मी व्हिडिओ कॉम्पिटिशन पण घेतलंय आणि रील कॉम्पिटिशन पण घेतलंय. ओके. पुढे जाऊन फोटोग्राफी कॉम्पिटिशन पण घेऊ, याच फोनने घेऊ. या कारण या फोनचे जे फोटोज आहेत ते DSLR पेक्षा कमी नाही. आणि आजपर्यंत मी म्हणजे माझा एकच वर्ष, हा फर्स्ट इयर होता माझा कॉम्पिटिशनचा, तर मी 8 ते 9 कॉम्पिटिशन म्हणजे ज्यामध्ये पण पार्टिसिपेट केल्यानंतर फर्स्ट किंवा सेकंड आलोच. येस, म्हणजे बघा या आपल्या सॅमसंग S23 ने 7 ते 8 त्यांनी कॉम्पिटिशन आतापर्यंत मारलेत. सो म्हणजे नुसतं युट्यूबच नाही तर बाकीच्या पण गोष्टी करतो येतील. आणि मला बरं वाटलं की आपल्या सॅमसंग S23 ने कॉम्पिटिशन मारले ते. चलो झालं ना तुझा डेटा, आता आपण निघूया. चला साहेब, चला. आपला कवर 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 यतीन, कवर काढ इथून मागे मागे. तुझ्या मोबाईल किती कॉम्पिटिशन मारले? 100. तर हे मी नवीन आता एवढं कॉम्पिटिशन मारतोय आपला हे, तर बोलायला जरा कवर पण घालूया ना. कालच आणलं मी कवर. बाबा तुझा मोबाईल कुठे? त्याची हालत तर बघ त्याची काय आली आहे. ह्याच्याकडे पण सॅमसंग S23 आहे ना, म्हणून भाव खातोय. मस्त वाटत ना. क्या बात आहे. तुला पाहिजे? नंतर घेऊन देतो तुला. चल चल यतीन, तू ये नंतर मग. चला आता आपण जाऊया डायरेक्ट चारकोपला. चला आता आपण स्विच झालेला आहे. पहिला आपण फुटेज घेतलेला, म्हणजे पहिला आपण ब्लॉग जो शूट केलेला तो केलेला आपण आयफोन मध्ये, आणि आता आपण स्विच झालो आहे ते म्हणजे आपल्या सॅमसंग S23 वर. चल चल यतीन बाय. चला आता डायरेक्ट आपण जाऊया चारकोपला. चला मित्रांनो, तुम्हाला आवाज येत असेल, आता आपण पोहोचलेलो आहे चारकोप मध्ये. अरे वा, समोरच गणपती आहे. हा कुठला गणपती रे? चारकोपचा सम्राट. चारकोपचा सम्राट. पुढे जावं लागेल आपल्याला तर दिसेल. चारकोपचा सम्राट आणि त्या आहे जोगेश्वरी बीच. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघता ना चारकोपचा सम्राट. क्या बात आहे. आमची एंट्री प्रॉपर टाइमवर झाली आणि आता गणपती मला वाटतं टर्न मारतोय या सिग्नल वरून. हो, मस्त अँगल मिळालाय. क्या बात आहे.
हे बघा समोरून चारकोपचा राजा येतोय. समोर येतो चारकोपचा राजा. हो हो, ग्रेट ग्रेट. मस्तपैकी बघा, समोरून इथून सम्राट गेला आणि इथून आला राजा. तर आता चारकोप मार्केट मध्ये इथे जिथे आरती होते ना तिथे आलाय मध्ये. तर आपण आता थोडा आरतीचे शॉर्ट घेऊ. सबही कर्पूर पावे असे तुम महाराज. मगाशी कसा होतो आणि आता बघा कसं आलं. मी ऍक्च्युली लाल टी शर्ट यासाठीच घालून आलो की मला माहितीये तिथे ना जेव्हा आरती होते ना तेव्हा गुलाल खूप उडतो तिकडे. पण काय करू, गुलाल उडला ना तरी देखील बरं वाटतं. तर मस्तपैकी आपल्याला आरती वगैरे मिळाली आणि बाप्पाचं चांगलं दर्शन वगैरे झालं. तुम्हाला देखील दाखवता आलं. आता आपण चारकोपच्या राजाचं दर्शन घेऊन आपण मस्तपैकी चाललेलो आहे चारकोपच्या सम्राटच्या इकडे. आणि बघूया चारकोपच्या सम्राटच्या इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे, कशी मजा असणार आहे. जाऊया आता चारकोपचा सम्राट.
चला मित्रांनो, मस्तपैकी आम्ही चारकोपचा सम्राट आगमनच बोलतो, माझ्या अजून डोक्यात आगमनच बसलंय. चारकोपचा सम्राट विसर्जन मिरवणूक अजून चालू आहे आणि ते आम्ही एन्जॉय करून मस्तपैकी आता इथे आलोय. आता लागली आहे भूक आणि तर आता आपण एक माझं फेवरेट ठिकाण आहे तर तिकडे जातो आम्ही आता. मस्तपैकी नाश्ता बिष्टा करतो. चारकोपच्या सम्राटला माझे इतके सबस्क्रायबर आहेत, मला माहिती नव्हतं. बापरे, जो तो येऊन भेटत होता. सो बरं वाटलं सर्वांना भेटून आणि फोटो वगैरे काढून, तर मजा आली. मी जास्त काय म्हणजे एवढं शूट करण्यासाठी नव्हतो आलो. एक रॉ पद्धतीने हा मी ब्लॉग टाकतोय, म्हणजे असं एकदम पर्टिक्युलर जसं आपण पहिला शूट करायचो तसं नव्हतं आणि विचार पण नव्हता केला, तरी पण मागलोय. पण मजा आली. अजून मिरवणूक चालू आहे त्याची, पण आम्ही इथे आलो कुठे माहितीये का, आता आम्ही कुठे आहे मार्केटमध्ये जाऊ, चारकोप मार्केटमध्ये. तर तिथे मस्तपैकी एका ठिकाणी बसलोय आम्ही. आणि आम्ही नेहमी जेव्हा विसर्जनाला येतो ना इकडे आणि शूट संपवणार आम्ही इथेच मस्तपैकी खायला बसतो. सो आम्ही त्याच जागेवर, म्हणजे जागा नाही जोडत आम्ही, त्याच जागेवर आम्ही मस्तपैकी खायला बसलोय. आणि आता ह्या लोकांनी केला आहे पिझ्झा, ऑर्डर केलेला आहे. तर पिझ्झा कसा बनवतात ना ते मला पण बघायचं होतं. तर फर्स्ट टाइम आहे ना, तुम्हाला पिझ्झा कसा बनतो ना ते तुम्हाला मी दाखवतो, तर तुम्ही नक्की बघा. हा आला माझा आयटम. एक काय मागवलेलं मीच विसरलो. हा रगडा पॅटीस. याला मीच ऑर्डर करतो, मीच विसरलो. हा माझा आहे रगडा पॅटीस, आवडतं. अजून आपल्याला यांचा पिझ्झा याचा बाकी आहे. सो तुम्ही पिझ्झा बनवताना आता बघितला. आता आपला पिझ्झा येतोय. 2 पिझ्झे सांगितलेत. कुठले आहेत पिझ्झा ते मला माहिती नाही. आता आपण तुम्हाला पिझ्झा दाखवतो. हा आला आपला पिझ्झा. क्या बात आहे. कसा खातात ते पण दाखव, कसा लागतो ते पण सांग. हे का रे, हा बा कोणाला मोबाईलचा रिपेअर करायचा असेल ना, हा मग जे पण काय ते दिसतो तर मोबाईल ना रे, कवर साफ, मोबाईलचा कव्हर जर कवर साफसफाई करायचं असेल ना तर कॉन्टॅक्ट प्रतीक. हे काय लागलं, मिरची चिली फ्लेक्स. त्याच्याशिवाय मजा नाही बाबा. मला तर काय बाबा नावं पण आहेत. आम्ही घरगुती जेवण जेवणारी माणसं. तुम्ही यंग पिढी आहे ना. याला सर्वात जास्त बाहेरचा आवडतो. हा स्पायसी पनीर पिझ्झा. पिझ्झा नंबर 2. वाव, कलरफुल आहे रे.
ना जिथे बसलोय ना खाण्यासाठी बसलोय ना, तर तिकडे त्यांनीच ना आम्हाला ना एक आयटम सजेस्ट केलाय. मी तर हा आयटम पहिल्यांदा खातोय, म्हणजे हा पदार्थ पहिल्यांदा मी खातोय. तर कुठला आहे हा पदार्थ? एक मिनिट. कोणता आहे? लास्ट म्हणून काहीतरी बोलतात आहे. तर तुम्ही जो व्हिडिओच्या अगोदर बघितला तर आपण त्याला काय बोलत आहे? येथील चीज ब्लास्ट सँडविच आहे. तर मी तर फर्स्ट टाइम खातो, कारण की मी जास्त करून बाहेरचं नाही खात, कारण की घरीच खाणं पसंत करतो. सो मी कधीच्या काळीच बाहेरचं खातोय आणि ह्यांच्या निमित्ताने मला पण बाहेरचं खायला लागतंय. हे वा वा, अरे वा, विचार केस विचारून घे. ये आ गया अपना चीज ब्लास्ट. अरे पूरा एकदम चीज कव्हरच आहे रे, एकदम सही वाटतंय. बघायला तर मस्त वाटतंय. आता खायला बघूया कसं आहे ते. खाऊन ब्लास्ट होणार. हवा हवा हवा. स्ट्रीट फूड लवर. हा अरे हा केक आहे. हा येते प्याज आहे. हे बाबा काटाच नाही येते. काटा नसतो. हॅपी बर्थडे बोलत आलो. हॅपी बर्थडे टू यू. म्हणून सांगतो घराचं खात जा. थँक्यू सो मच तुम्ही मला बर्थडे विश केलं त्याबद्दल. आता आपण टेस्ट करून बघूया. अशा आयटम जे खायला त्रास पडतात ना ते मागवायचेच नाही. भरलंय ना वाटत. त्याच्यामध्ये व्हेज वगैरे आहे, सगळीकडनं चीज आहे, कांदा आहे आणि बरेच आयटम आहे. खायला मजा येते. हा खाओ भरो. अच्छा लगा रहा, मेरे को भी अच्छा लगा. एक्चुअली मस्त है टेस्ट. नंबर 2. चलो पोट एकदम भरलं मस्त पैकी. आता आपण निघूया. चलो बाय, थँक्यू. जेव्हा पिझ्झा बनवलेला ना तर ह्या आपला यांनी बनवला, शेफ आहे यांनी बनवला. आणि आपण कुठे बसलेलो माहिती आहे खायला? हरिओम. आपको मालूम है मैं हमेशा इधर आता हूँ ना विसर्जन में, तो इधर ही आता हूँ. और मैं सबको बोल के रखता हूँ कि जाएंगे तो फिर उधर. मैं खाने के लिए स्पेशल इधर आया और तूने अच्छा बना के दिखाया. थँक्यू. चलो चला. मी नेहमी येतो ना इकडे, ऍक्च्युली इकडेच खातो. तर मी यांना बोललेलो की आपण इकडेच खाऊया. प्रत्येक ठिकाणी जातो ना आपण कुठे ना कुठे, तर काही ना काही गोष्टीशी आपण कनेक्ट होतो. काही काही माझे रिलेशन म्हणतात. सो एकाच ठिकाणी कुठे जातो ना, एकच स्टॉप असतो आमचा खाण्यासाठी वगैरे. क्या हुआ? सो म्हणजे कसं एकाच ठिकाणी तर तुम्ही खातील ना, एका ठिकाणी रिलेशन बनवतील ना, तर तुम्हाला वस्तू पण तशा मिळतील आणि खाण्यासाठी पण तुम्हाला क्वालिटी तशी मिळेल. एक ही जगह जाने का, जगह चेंज नहीं करने का, हमेशा एक ही रखने का. तो तेरे को क्वालिटी भी वैसे मिलेगी. का आलेलं? चला चला, आता सगळं संपलं. आता आपापल्या घरी जा. कळलं? आपली गाडी कुठे? चलो. अरे वा, असे सबस्क्रायबर इथे भेटत असतात. नाव काय? साहिल चहाने. अच्छा, इकडे राहता तुम्ही सगळेजण? चलो थँक्यू. चलो चलो चला. आता आपापल्या घरी निघा पटापट. घरी पोचा पटापट. वाट बघत असतील. हे आपली मर्सिडीज कुठे? आपली मर्सिडीज. चला चले बाय. चलो आम्ही घरी चाललोय ना. आता आम्ही निघालो आहे, चारकोपवरून निघालो आणि घरी चाललोय ना. तर आम्हाला एक समोरून गणपती येताना दिसतंय. अजून एक गणपती जाताना दिसला. आणि हा गल्लीमध्ये खूप मोठा गणपती आहे. बोईसरचा मौर्या, जो आपण पहिला आगमन कव्हर केलेला ना, तो गणपती आहे.
फायनली बाहेर आलो. शॉर्टकट काढत होता, शॉर्टकट हा शॉर्टकट काढत होता की गणपती दिसतील किंवा ट्रॅफिक वगैरे होईल म्हणून. आणि पाहिलं ते आम्हाला गणपती बाप्पा भेटलेच रस्ते. शेवटी बाप्पाचा आणि आपलं नातच वेगळं आहे ना, तर त्यामुळे समोर आहे पोईसरचा महागणपती. तर आता आलोच आहे, तर तो पण गणपती आपण तुम्हाला थोडं दाखवतो. समोर आहे पोईसरचा महागणपती. हा राईट. Meanwhile, इकडे वाजत रात्रीची 12 आणि मस्तपैकी आम्ही कांदेलीचं जे विसर्जन होतं आणि मित्रांना जे भेटायचं होतं ते सगळं मस्तपैकी भेटून आलं आणि आजचा दिवस खूप एन्जॉय केला. बऱ्याच दिवसांनी मला ना वेळ मिळाला की शूटला वगैरे जायला. नाहीतर मी बरेच दिवस झाले ना कुठे शूटला वगैरे जात नाहीये, कारण की हे सर्व माझा अभ्यास वगैरे स्टडी वगैरे चालू आहे, त्यासाठी मला कुठेच वेळ नाही मिळत. सध्या कसं आमच्या घराच्या बाजूला ना, बाजूचं जे घर आहे ना तिकडे चालू आहे, काम चालू आहे, म्हणजे घरातलं इंटरनल कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर त्यामुळे ना तुम्हाला घरामध्ये ना बाबा वगैरे कुठे दिसणार नाही, कारण की बाबा गेले आहेत ताईकडे गेलेले आहेत राहायला. तर इथे कशी धूळबीळ उडते ना, सो मी त्यांना बोललो की तुम्ही काही दिवस ना तिकडेच राहा, म्हणजे कसं तुम्हाला धुळीचा वगैरे त्रास नको व्हायला म्हणून बाबा नाही येत. तर मीच घरात एकटा आहे आणि सतत काम काम काम. तर मी बोललो आज थोडासा वेळ काढूया आणि एक मस्तपैकी व्लॉग पण थोडासा बनवूया, थोडं मित्रांसोबत एन्जॉयमेंट करूया. आणि मजा आली आणि खूप सारी आम्ही धमाल केली. आता आलोय आणि आता जरा हे असा डेटा लावलाय मी ट्रान्सफरला. आता हा एडिट करणार, मग एडिट करेपर्यंत 1-2 वाजणार. त्याच्यानंतर मला दुसऱ्या चॅनलसाठी व्हिडिओ एडिट करायचे आहेत, ब्लॉग एडिट करायचे, नंतर माझे स्टडीचे जे काही सेटअप आहेत ते करायचे आहेत. हे सर्व करून वाजणार 3, 3:30, पावणे 4 होणार. त्यानंतर आपण झोपणार आणि सकाळी पुन्हा 7 वाजता उठणार, आपला काम चालू करणार. सो असं काही दिवसभराचा शेड्यूल असते ना, सो खूप हेक्टिक पडतं. म्हणून असा कधीतरी एक दिवस मिळतो जो बाहेर पडायला मिळतो. सो मित्रांनो, हा होता आजचा एक संपूर्ण दिवसाचा, म्हणजे संध्याकाळपासून ते आतापर्यंत ज्या काय ऍक्टिव्हिटी झाल्या ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.